अमरावती अचलपूर परतवाडा हा रस्ता तसा फार वाहतुकीचा आहे। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून शासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना आणि बांधकाम विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुद्धा अनेक संघटनेच्या मार्फत निवेदने देण्यात आली, परंतु त्याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग अद्यापही झालेला पाहावयास मिळत नाही। अमरावती ते परतवाडा रस्त्यावरील भुगावपासून हा रस्ता अतिशय खराब अवस्थेत असल्याचे चित्र पाहावयास मिळते। परतवाडा येथील अनेक संघटनांनी याबाबत बरीच आंदोलने केलेली आहेत, परंतु त्याचा अद्यापही फायदा हा परतवाडा वासियांना झालेला दिसून येत नाही। दिनांक 29 ऑक्टोबर रोजी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे घडलेला एक अपघात आणि मोठी जीवितहानी टळली हे सुद्धा विशेष आहे। परतवाडा येथून अमरावतीकडे येणारी राज्य परिवहन मंडळाची बस, जिचा क्रमांक MH40Y5820 असा आहे, ही सुमारे 11 पॅसेंजर घेऊन अमरावतीकडे निघाली होती। परतवाडा ते अमरावती मार्गावर असलेल्या भुगाव येथे रस्त्यांवरील खड्डे चुकविता चालकाचे नियंत्रण या बसवरून सुटले असावे आणि प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका मोटरसायकल स्वाराला वाचविण्यासाठी चालकाने एका खड्ड्यातून बस नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे नेमकी ती बस झाडावर जाऊन आदळली। बसमध्ये असलेल्या 11 प्रवाशांपैकी सुमारे 7 ते 8 प्रवाशांना किरकोळ जखमा झालेल्या आहेत। मात्र यामध्ये चालकाची कुठल्याही प्रकारची चूक नसून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या चालकावरच खापर हे नेहमी अपघाताचे फोडल्या जाते असे चित्र नेहमी बघावयास मिळते। मात्र या अपघातामध्ये चालकाची कुठल्याही प्रकारची चूक ही झालेली नाही असे सुद्धा प्रत्यक्षदर्शींनी कळविले आहे। या 7 ते 8 जखमी प्रवाशांना उपचारार्थ दाखल करण्यात आलेले असून त्यांच्यावरती उपचार झाल्यानंतर त्यांना परत पाठविण्यात आले। SCN न्यूज नेटवर्क परतवाडा व विदर्भ न्यूज अमरावती करिता पंकज साबू यांचा हा वृत्तांत।